नमस्कार. आज आपण बनवणार आहात कुरकुरीत पालक भजी. त्यासाठी आपण हा ताजा ताजा पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून त्याची देठ बाजूला करून पालकची पानं बाजूला करा आणि देठाचे 2 तुकडे करून बाजूला ठेवा. आता हे धुवून स्वच्छ ठेवलेले हे मी एका चाळणीमध्ये. आता आपण पालकची भजी करायची आहे. त्याला लागणारं हे साहित्य. आता मी 5 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं हिंग चिमूटभर टाकलेलं आहे आणि त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तिखटसाठी 1 चमचा मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे. आधी खालवर करून घ्या आणि मग ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते बेटर करून घ्या. मी आहे ज्योती आणि तुम्ही पाहत आहेत ज्योती कुकिंग चॅनल. आणि आज आपण करणार आहोत पालकची व पालकच्या देठाची कुरकुरीत भजी. तर आपण ती सुरुवात करूया. आता हे बघा, बेटर मी पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. जास्त नाही टाकायचं. बेटर आपल्याला तर पातळ नाही करायचं आहे, कारण पाणी टाकल्यावर जरा जाडसर आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यावर ते कवर आलं पाहिजे बेसनाचं. आता हे बघा, हे आता खालवर करून घ्यायचं आहे आपल्याला. कढईमध्ये तेल मी गरम करून ठेवलेलं आहे. पसरट कढई घ्या, कारण ते पानं आहेत ना, मग पानं तळायला खूप छान होतं. आता हे बेटर रेडी झालेलं आहे. हे बघा, बघितले तुम्ही? ठीक आहे. चला मग आता पुढे जाऊया आपण. तेल तापलेलं आहे आणि आता हे बघा बेटर रेडी आहे. पाण्याचे तुकडे केलेले आहे. पहिले छोटी छोटी मी पानं घेते तुम्हाला, कारण ढाकण्यासाठी मोठी पानाचंच मी घेतलेलं आहे. असं बाजूला ठेवलं आहे. आता हे बघा, हे बेटरमध्ये बुडवायचं आहे आणि हे आपल्याला सोडायचं आहे. फार तेलामध्ये, गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे. हे बघा, हे 2-3 तुम्हाला दाखवते. नंतर पुन्हा तुम्हाला ते सगळं व्यवस्थित परत देठाचं पण तुम्हाला दाखवायचं आहे. आणि कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आवडला लाईक कमेंट जरूर करा, शेअरही करा आणि एकदा करून आणि मला सांगा की कसं केलं. आता हे बघा, हे पालक मी त्या बेटरमध्ये बुडवून घेतलेलं आहे. मग अशी घेतले आहेत, पण आता परत तुम्हाला दाखवते परत. हे बघा, हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आणि कमी आचेवर करून घ्यावं. त्याच्यामुळे कसं कुरकुरीतपणा आणि टेस्ट छान होते. हे बघा, आणि पालक भजी करपणार नाही. आता हे छान फ्राय होत आहे. हे तुम्ही चहाबरोबर सॉसवरही खाऊ शकता किंवा डाळ भातवरही खाऊ शकता. तुम्हाला कसं खायला आवडेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की घरी बनवा. आणि ही हेल्दी, पालक हा हेल्दी असतो. त्याच्यामुळे पोरं कुठल्या ना कुठल्या कशाने आपल्याला त्यांना खाण्यासाठी द्यावं लागतं. म्हणून हे आपण मम्मी लोक असं काही ना काही वेगळं प्रकार करतात. आता हे बघा, हे पालक मी झालेलं आहे. आता मी तुम्हाला डेट करून दाखवतो. तुम्ही बाकी आहे पण हे डेट पण बघा, बेसनाच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी बेटरमध्ये आणि चांगलं हे कुरकुस भाजून घ्यायचं आहे, पण कमी आचेवर. परत लक्षात ठेवा, हे बेसनाच्या पिठामध्ये बुडवले आहे आणि हे मी देते. ते माझ्या मुलाला खूप आवडतं. असं काही असे पालक खायला बघणार नाही, पण हे खाताना एवढं सुंदर लागतात. टॉमॅटो सॉसमध्ये बुडून खायला त्यांना कळणार पण नाही की आपण पालकच्या देठाची भजी केली आहे. तुम्ही एकदा नक्की करा हे असं. आणि पालकचं देठ कधी फेकू नका. पालकचं फक्त मूळ जाऊन द्या, बाकी सगळी भाजी आपल्या महत्त्वाची असते. हे नेहमी लक्षात ठेवा. आता हे बघा, कुरकुरीत झालेले आहे बघा. आणि दुसरं एक तुम्हाला दाखवते परत. आणि हे तुम्ही तर डाळ भातवर हे पोरांचं जर डाळ भात तर काय 2दा-3दा खाऊन मागतील एकदा भात मम्मा करून. हे बघा, सुंदर झालेले आहे. हेल्दी रेसिपी आहे. आहे ना, कुरकुरीत आणि क्रिस्पी सोनेरी रंग येईपर्यंत तुम्ही फ्राय करून घ्या. आणि खाताना सगळ्यात आवाज येतो मस्त आणि सॉफ्ट एकटंही मऊ. आता ही माझी पालक डेट
फ्राय करून झालेले आहे बघा. आता हे मी काढते, काढून ठेवते. मग तुम्हाला दाखवते की डिश कशी भरली आणि किती सुंदर दिसते बघा. थोडासा सोनेरी रंग, पिवळा शेड, त्याच्यामध्ये थोडासा आपण मसाला शेड टाकले, पिवळा रंग हळद टाकलेली आहे, त्याच्यामध्ये शेड वगैरे सुंदर दिसले आणि हिरव्यामध्ये तर अति छान दिसते बघा. कलर कुरकुरीत झाले ना. हा तुम्ही नक्कीच रेसिपी करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढली रेसिपी तुम्हाला कशी हवी तेही तुम्ही कमेंट सांगू शकते बघा. पटकन तुटले की नाही डेट, थोडं क्रिस्पी झालेली आहे. रंग पण किती छान आलेले बघा. सुंदर आहे ना. ती संध्याकाळच्या नाश्त्यालाही तुम्हाला छान वाटेल. थंडी असो पावसाळा असो, अशा टायमाला तर भजी खास खूप वाटते आहे. आणि पालकच्या सीझनमध्ये काय प्रकार करायचं, पालक पनीर, पालक भाजी, तर असं काय ते पालक फ्राय करून बघा, किती सुंदर वाटते हे बघा खायला. आणि मुलं आवडीने खाणार हे पालकच्या भज्या आणि पालकच्या टेटाची भजी, हे दोन्ही तुम्हाला दाखवले आहे बघा. नेहमी आपण बटाटा खातो ना, हे हेल्दी पौष्टिक खाणं आहे बघा.